देश विदेशातील घडामोडी आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। नव्या कृषी कायद्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला। सुप्रीम कोर्टाकडून तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 4 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। अवघ्या 4 सदस्यांच्या या समितीमध्ये 2 सदस्य हे कृषी कायद्यांचे समर्थक असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या समितीमध्ये शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या रूपाने मराठमोळ्या व्यक्तीचाही समावेश करण्यात आलेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छापील अर्थसंकल्पाची परंपरा मोडून तो सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून वाचून दाखवण्यात येणार आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 73 वर्षात प्रथमच अर्थसंकल्पाची छपाई करण्यात येणार नाही। अर्थसंकल्प सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींनी मान्यता दिली आहे। पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरू असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल अशी भारताला अपेक्षा आहे, असं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितलं। पण त्याचवेळी लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील पूर्णपणे सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख नरवणे यांनी म्हटलं। ते वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। शेतकऱ्यांना चर्चेमध्ये गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला। देशातील अन्नदाता सरकारचा उद्देश जाणत असून त्यांची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे कृषी विरोधी कायदे मागे घ्या, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। राजकीय घराणेशाही देशासमोरील एक आव्हान असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं। ते आज दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवलमध्ये बोलत होते। तर आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चाललेत, परंतु घराणेशाही मुळापासून संपली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। विषारी दारू प्यायल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यामध्ये घडली। 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पुन्हा एकदा वादात सापडलेत। फ्रान्समधील राष्ट्रपती भवन असणाऱ्या अलिसी पॅलेसमध्ये मॅक्रॉन यांनी फक्त फुलांच्या सजावटीसाठी भारतीय चलनानुसार तब्बल 5,36,37,791 रुपये खर्च केले आहेत। कोरोनाचा सर्वाधिक फटका फ्रान्सला बसला असताना राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही उधळपट्टी आता चर्चेचा विषय ठरत आहे। रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला आणखी एक धक्का बसलाय। चौथ्या टेस्टमधून जसप्रीत बुमराह बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली। बुमराहच्या पोटातल्या मांसपेशींना दुखापत झाल्यामुळे तो चौथी टेस्ट खेळू शकणार नाही। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।